प्रसाद दादा. हा नमस्कार नमस्कार. नमस्कार सई मॅडम. आज मी मॉडेल आहे बरं. हा मॉडेल म्हणजे एकावर एक हात ठेवून सेटच्या पाठीमागे तासन तास फोटो शूट करणारा मॉडेल नाही बरं का. तसं नाही, चित्रकलेसाठीच्या मॉडेल आहे बा. तसं माझं गैर मोठं स्वप्न होतं की मिलिंद सोमण यांच्यासारखा मॉडेल बनू बा. गड्यात अजगर बिजगर टाकून फोटो बिटो काढू बा. पण त्यांनी आहे ना निसर्गाने ऐन जवानीत माझे केस आणि माझं स्वप्न दोन्ही जबरदस्तीने हिसकाडून घेतले ना माझ्याकडून. पण हरकत नाही, मी काही घाबरलो नाही. तसा नाही तर असा मॉडेल झालेलो आहे मी. आज या आर्ट कॉलेजमध्ये मला मॉडेल म्हणून बोलवलेलं आहे आणि त्याच्यासाठी गैरे पैसे दिलेत बा त्यांनी मला. पण त्यांनी बाय नाही तर कोणीच कसं नाही आहे का नाही रे. थोर चित्रकार थोर चित्रकार पिके दा विंची. बोला थोर चित्रकार एके दा विंची. नव्वदोत्तर काळातली चित्रकलाचे बद्दल आपलं काय मत आहे? वेल मला वाटतं की पोस्ट मॉडर्निझम इरामधली बहरलेली चित्रकारिता लक्षात घेता आपला आधुनिक चित्रकलेचा व्यासंग आपण वाढवला पाहिजे. खरंय खरंय, म्हणजे मला पण अगदी तंतोतंत तसंच वाटतंय. पण माझा कल थोडासा ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगकडे जास्त आहे. बर, म्हणजे व्यक्ती आणि वस्तू प्रत्यक्षात जशी दिसते तशी न दाखवता कलाकाराची त्या संबंधीची भावस्थिती दाखवणारी कला ही खरी कला आहे. पंप 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 दे, पंप दे. वसाऱ्यांनी कुणी लिहिलंय ते एकदा मला समोर भेटायला पाहिजे. थोडक्यात काय तर चित्रकला आणि रेखाचित्रकला म्हणजे थोडक्यात हे जर का चित्रकलेला कळलं तर ते म्हणजे बघणाऱ्याला सुद्धा सेम तसंच्या तसंच दिसतं. अरे निघून गेले. यांचं काही एवढंच पाठांतर झालेलं आहे काय? अरे भाऊ, अरे इकडे इकडे वर या ना. चित्रकलेचे वर्ग इथे आहे ना. सॉरी सॉरी सॉरी. काय झालं की म्हणजे काय झालं की म्हणजे असा कॅनव्हसवर असा ओला रंग ओघळावा ना, तसं चित्रकलेबद्दल आम्ही जेव्हा बोलतो ना आम्ही असं एकदम वाहवत जातो एकदम. नाही तुम्ही ओघडा बा, पण कॅनव्हास पुरता मर्यादित राहा ना. तुम्ही जवळ जवळ स्टँड वरून फरशीपर्यंत छानले गेले. नंतर फडक्याने पुसावं लागतं ना ते. आणि याला चित्रकला नाही म्हणत, घाण करणं म्हणतात. नाही तुम्ही जे म्हणताय ते अगदीच पटतंय मला. पण आता काय करणार, आमचं आयुष्य हेच एक चित्रकला झालेलं आहे. वा 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 वा, क्या बात. तुमचे चेहरे कुठेतरी बघितल्यासारखे वाटतात. शामराव, हे दोघं ते तर नाही ना? नाही नाही शामराव, अरे त्या दोघांना एका दमात एवढी कठीण वाक्य बोलताच येऊ शकत नाही. त्यांच्या जिभेला आट्याकून मरून जातील शामराव ते. शामराव त्यांचे डोळे बघा ना. हो शामराव, नाही नाही ना शामराव, त्यांचे बाल बघा ना. तुम्ही आहे ना निगेटिव्ह नका विचार करू, पॉझिटिव्ह विचार करा. ओके शामराव. तर नमस्कार सर, मी श्याम राजपूत. मी तुमच्या पेंटिंगसाठी ना मॉडेल म्हणून आलेलो आहे बा. आणि मला अशी आशा आहे बा, तुम्ही आज जो मास्टरपीस बनवाल ना त्याच्यामध्ये मी माझे थोडेफार रंग भरेल बा. वसाऱ्या, हा गेले कित्येक बुधवार गुरुवार आमच्या मास्टरपीस मध्ये तू कित्येक रंग भरण्याचा प्रयत्न करत होतास. जमलंय तुला. प्रयत्न चालू आहेत बा. चला करतो वसाऱ्या तू प्रयत्न. तुला जे जमत तेवढंच करायचं. संकन कानाखाली पडलं. सर आपण सुरू करूया बा. चला चला चला. तर थोची एकेदा विंची. थोची पिके दा विंची. हे थोची म्हणजे काय बा? रंग येथेची सांडावा, चित्रकार थोची जाणावा. शामराव हे काय होतं? नाही 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 शामराव नाही ना. सर पटलं बुवा मला तुमच्या. तुम्ही तोचीचा अर्थच नाही सांगितला ना.
थोची म्हणजे थोर चित्रकार. हा वा 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 असं आहे ते. तर थोची एके दा विंची बोला आपण थोची पिके दा विंची. सुरू करूया. हो. चला मग आपले ब्रश काढूया. येस येस या तुम्ही बसा. बस का हो हो सर सर अरे हे बितडा रंगवायचे ब्रश आहेत ना होय. आम्हाला माहितीये तू मॉडेल आहेस, फालतूगिरी करायची ना. Sorry. चौरच करा. सॉरी सर अरे काय झालं? अरे हे काय करताय तुम्ही. हे बघ, जे कुठलं चित्र आमच्या कॅनव्हासवर उतरवायचं असेल हा. ते मॉडेल आधी आम्ही स्वच्छ करून घेतो. एक मिनिट. अरे हा डाग का जात नाहीये डोळ्याजवळचा? अरे तो तीड आहे ना हो, जन्मापासून आहे ना तो काय ब्रशने जाणार आहे का. नाही तुम्ही चित्रकार आहे भावा, पण तुमची पद्धत मूर्तिकारांसारखी आहे. नाही मी याआधी पण केलेलं आहे बरं का या असं मॉडेलिंग, पण कोणी असं केलं नव्हतं भावा. नाही, त्याचं कारण वेगळं आहे. आम्ही दोघंही एकमेवा द्वितीय आहोत. म्हणजे ते एकमेव आणि मी अद्वितीय. बापरे. थोची एकेदा विंची बोला. मला ना आज म्हाताऱ्या माणसाचं चित्र काढायचा मूड आहे. त्यापेक्षा मला काय वाटतं थोची पिके दा विंची बोला. आपण याची मिशी काढून टाकली तर आणि छान अशी याला साडी नेसूया आणि कमनीय बांधाची अशी सुंदर स्त्रीचे चित्र काढले तर. ओहो हो बेहतरीन. वाह, वाह, वाह. कल्पना तर एकदम रंजक आहे. आपण एक काम करूया, आपण ह्याला अशी घट्ट अशी साडी चापून चोपून नेसवूया. हा आणि ह्याला असं उलट बसवून इथे ह्याची मान अशी मादक भाव असे त्याच्या चेहऱ्यावर आणून. मी काय बोलतो त्याच्यापेक्षा याला शिवलेस ब्लाऊज दिलं तर. त्यापेक्षा मला असं वाटतं याला ब्लाऊजच नाही दिलं तर. Fantastic! Good idea! आपली चित्रकला अशी बहरेल. अरे हे यार काय चालू आहे तुमचं काय बरेल. अरे तुम्ही माणसाला बाई बनवताय रे. अशा कुठले चित्रकार आहे, मला ना तुमच्यावर भलता डाऊट येतोय बरं का. अविश्वास. अरे अविश्वास. अरे काय थोर चित्रकार एकेदा विंची आणि थोर चित्रकार पीकेदा विंची जागतिक कीर्तीच्या चित्रकारांवर अविश्वास नाही हो, सर. हा अपमान आहे. हा अरे काय- अविश्वास. अविश्वास. झालं डायलॉग आठवले नाही ना, जोराची ऍक्टिंग करतात ते. अभिनयाचा ऊत आलाय त्यांना. तो बघा तो त्यांनी बायना दांड्या म्हणजे बैल बरं का पुढे रुसून बसलाय. ओ ओ सर ओ ओ ओ सर. आम्ही नाही जा. अरे अरे मला तसं नव्हतं ना म्हणायचं सर. अरे सर इकडे या ना सर. ओ ओ तुम्ही सर. ओ जिब्रे सर इकडे या. अरे आम्ही जेव्हा शाळेत लहानपणी अशी चित्र काढली होती हा. तेव्हाच गुरुजींनी आमचं चित्र बघितलं आणि बोलले, मुलांनो तुमच्या हातात जादू आहे, तुम्ही जागतिक कीर्तीचे चित्रकार होणार. हो. असं कुठलं चित्र काढलं होतं तुम्ही. पिके दा विंची हा. चल आपण यांना दाखवूया. चल दाखवूया. एकेदा विंची सुरू करूया. गुरुजींनी सांगितले 10. आम्ही ऐकले 8 कागदावर काढले 6 आणि गुरुजींचे तोंड पहा. बस हे चित्र आमच्या गुरुजींनी पाहिले आणि त्यांनी आम्हाला सर्वोच्च मान दिला, सर्वोत्तम चित्रकार असा मान दिला आणि आम्हाला वर्गाच्या बाहेर जायला सांगितले. तुम्हाला मान नाही दिला तर तुमचा अपमान केला हो. नाही, पण तेव्हाच आम्ही ठरवलं हा. आता जे काही करायचं ते याच क्षेत्रात. अच्छा अच्छा. हो हो. थोडक्यात काय तर आम्ही असे अनेक मास्टरपीस तयार केले पण याच्यासारखं आम्हाला जमलंच ना. गुरुजी आठवण येते तुमची. काय करायचं थोची एकेदा विंची सांभाळा, स्वतःला सांभाळा. आपल्याला गुरुजींनी काय शिकवलं होतं? समोरच्याचा मान ठेवायचा, आदर करायचा. चल आपण या मॉडेलला सॅल्यूट मारूया. 1 2 3. 3 पाय चुडेला सॅल्यूट मारू मॉडेलला. काय रे ते माझ्या सोबत जे 2 बिंडोक होते ना त्यांच्या सॅल्यूट शेवटी फसायचा. तुमचा सुरुवातीला फसला येणार रे. चुडेलला 3 पाय असतात का रे, उलटे पाय असतात फक्त. मॉडेलला कोणी सॅल्यूट मारता का रे. असे कसे चित्रकार आहे तुम्ही. आमके ढमके हुतूतून बोकड्या कुठू कुठले. पीके दा विंची एके दा विंची म्हणे. तुमची पूर्ण नावं सांगा रे. सांगा. मी
एके म्हणजे अरुण कदम दा विंची. आणि मी पीके म्हणजे पॅडी कांबळे दा विंची अर्थात पंढरी. अरे तुम्ही बाय ना पाटोडे सोन परत माझ्या मागे आले का रे? कशाला मरायला आले का रे? मला जर माहिती असतं ना की चित्रकार म्हणून तुम्ही दोघं येणार आहे तर मी इथे आलोच नसतो. मोठा शहाणा. तर तुला माहिती आहे ना काय? की बुधवार गुरुवारच्या स्किट मध्ये आम्ही दोघच येणार आहे तुझ्या बरोबर. तरी तू येतोच ना वासाऱ्या. तुला परडेची हाव आहे. तुला पैसे सोडवत नाही वासाऱ्या. आमचं बघ आम्ही कला जपतो. आम्हाला कलेची आसक्ती आहे. असं का? आम्ही कलेचा आदर करतो. असं काही करायचं नाही. चाल पोच दे तिकडे. चारे तुमच्यासारख्या दलिंदरांसाठी मी नाही मॉडेलिंग करणार. मॉडेलिंग नाही करणार रे तर आम्ही दिलेले पैसे परत दे रे. तुम्ही कुठे पैसे दिले? ते आर्ट कॉलेज वाले ना त्यांनी पैसे दिले मला. भाऊ ते आर्ट कॉलेज आमच्या दोघांचंच आहे भाऊ. ते कॉलेज आम्ही दोघांनी स्थापन केलं भाऊ. अरे बापरे. शिकवतो आम्हीच आणि शिकतो पण आम्हीच. अरे खापर तोंड्यांनो मला त्रास द्यायला तुम्ही कॉलेज स्थापन केलं रे. अरे भलत्या बेकार लेवलला गेले रे तुम्ही. नाही नाही पैसे देणार आहेस की पोच देणार आहेस? ते पैसे माझ्याकडून घरचे झाले. आता मला काय माहिती तुमचं कॉलेज म्हणजे तुमची शाळा आहे बा. बरं पैसे देतोस की पोच देतोस? पोच देतो मी. ठीक आहे चाल चल पोच दे. सगळ्यात पहिली पोच अशी आहे हा. की पावसाची वाट बघणारा माणूस. ए वासाऱ्या मोठा शान आहेस काय रे तू? डाऊन टू अर्थ. पाऊस आहे तो रिस्पेक्ट कर ना त्याचा. ठीक आहे सॉरी सर. नाही मला आहे ना मला असा धावणारा चोर अशी पोच हवी अशी. अरे दोघांनी मिळून एकच चित्र काढणार. दोन दोन पोच कशा घेऊ रे मी एकाच वेळेस? पोच कुठली देऊ? हात आहे? धावणारा चोर. हा ठीक आहे. नो यार काय झालं? काय यार नाही यार मला नाही जमत आहे. मला ना क्रिएटिव्ह ब्लॉक आलाय यार. म्हणजे ना मी सतत तेच करतोय असं वाटतं. मी निराश झालो यार. हो नो 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 रिलॅक्स. पिक दा विंची रिलॅक्स. ऍक्च्युली आपलं आयुष्य ना हे समुद्राच्या किनाऱ्यावरच्या वालू सारखं आहे. म्हणजे सकाळी लाटा येतात जातात पण वालू तिकडच असते. वालू कधी निराश होते काय मला सांग? नाही नाही ना. नाही. तसं आपण दोघं आता वालू होऊया. हे तुम्ही पाय ना फिलॉसॉफी झाड्या. ती फिलॉसॉफी नंतर झाड. मी ते एका पायावर उभा आहे पायाला डोळे आले. अरे चित्र काढणार रे. कान फाटेल वाचायला. फाटगिरी करतोस करत नाही काय? एका थोर चित्रकाराला क्रिएटिव्ह ब्लॉक आलाय. तो निराश झालाय वाचायला. तो थोडा सहन करू शकत नाही वाचायला. अरे काढणार आहे चित्र काढणार आहे लवकर. थोची एकेदा विंची काय बोलतोय? कुठल्या पद्धतीचं चित्र काढू म्हणजे मला असं बरं वाटेल? तुम्हाला बरं वाटण्यासाठी आपण सेमी न्यूड चित्र काढूया. सेमी न्यूड. हा ओके ठीक आहे. अरे काय? हा अरे हो भो. अरे सेमी न्यूड चित्र काढायचं म्हणून तुम्ही तुमचेच कपडे काढले का रे? अरे असं नसतं ना रे. अरे चित्रकला या थोर कलेला तुम्ही फारच बालवाडी लेवलला नेताय रे. असं नका करू रे. तू पोज मध्ये उभा राहा तिकडे. राहतो. थोची एकेदा विंची मला अजून पण मज्जा येत नाहीये. पण मग आपण एक काम करूया. काय? आपण फुल न्यूड चित्र काढूया. फुल न्यूड चालेल. ओके. अरे काय करताय? थांब रे. अरे दलिंदरानो तुम्हाला लाजा नाही रे पण मला बघताना लाज वाटेल ना रे. आणि मला निसर्गाची फसलेली चित्रकला बघण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. बघा माझं चित्र काढायचं तर काढा नाही तर मी जातो इथून. ठीक आहे. थोची एकेदा विंची बोला. आपण ह्यांचं न्यूड चित्र काढूया. चला या, एक मिनिट. पैसे दिले